नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर 2 महिन्याच्या गॅपनंतर आपण पुन्हा एकदा अधिकाऱ्यांची सिरीज, यशस्वी अधिकाऱ्यांची सिरीज आपण वास्तव कट्ट्यावरती घेऊन येत आहोत. आणि आज पहिले अधिकारी जे आहेत ते आहेत शिवाजी टोंपे सर, यांची आत्ताच वनसेवा परीक्षेमधून आरएफओ म्हणून निवड झालेली आहे. तसा त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. थोडक्यात मी त्यांची ओळख करून देणार आहे, कारण त्यांच्याकडून आपल्याला जास्त ऐकून घ्यायचं आहे. शिवाजी सरांनी या क्षेत्रामध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास सुरू केल्याच्या नंतर एकूण 32 परीक्षा दिल्या. 32 परीक्षांमधील अपयशानंतर 33व्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळालं आणि त्यांची निवड आरएफओ म्हणून झालेली आहे. आणि हे त्यांचं खूप मोठं यश आपल्याला म्हणता येईल. फक्त परीक्षा देऊन पास होणं इथपर्यंतच त्यांचा लढा नव्हता, तर त्यांना आणखी एक लढा या परीक्षेसाठी द्यावा लागला. आणि तो सर्वात महत्त्वाचा लढा त्यांच्यासाठीच देखील ठरला आहे. आत्ताच्या रिझल्टमध्ये त्यांच्यासोबत कित्येक विद्यार्थ्यांना देखील त्याचा फायदा झाला आणि भविष्यामध्ये कित्येक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. म्हणजेच त्यांच्या वनसेवा परीक्षेमध्ये काही फॅकल्टी अशा होत्या की त्यांना ती परीक्षा देता येत नव्हती. परीक्षा दिली तरी काही ब्रँचेस अशा होत्या की त्यांना आरएफओ हे पद त्या परीक्षेमधून मिळत नव्हतं. आणि मंत्रालयाच्या खेट्या घालून, प्रत्येक मंत्र्याचा फॉलोअप घेऊन, एमपीएससीत फॉलोअप घेऊन, न्यायालयीन प्रक्रिया रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचवण्यासाठी त्यांनी जो लढा दिला, त्या लढ्यामुळे एक एमपीएससीने खूप मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्यांच्यासोबत कित्येक विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये फायदा झाला. आज टोंपे साहेब आपल्यासोबत आहेत. खरं तर सर्वप्रथम तुमचं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. थँक्यू. आज तुम्ही इथं आलात तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की 32 परीक्षांच्या अपयशानंतर तुम्ही 33वी परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालात. तर हा 32 परीक्षांचा प्रवास तुमचा, हा जो काही ह्या 4-5 ज्या ब्रँच बाहेर काढलेल्या होत्या किंवा बाहेर पडलेल्या होत्या त्यांना इन करण्याचा प्रवास आणि एकंदरीत तुमच्या अभ्यासाची पद्धत आणि 32 परीक्षा देईपर्यंत तुमचे पेशन्स, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण वास्तव कट्ट्यावरती चर्चा करतोय. तर खरं तर तुम्ही ज्या 32 परीक्षा दिल्या, एकतर 32 परीक्षा म्हणजे तुमचा एक 7-8 वर्षाचा तो कालावधी असेल. या 7-8 वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळेस 32 परीक्षानंतर 33वी परीक्षा तुमची निवड झाली, त्याच्यात तुम्ही आरएफओ म्हणून सिलेक्ट झालात, त्यावेळेस तुमची भावना कशी होती? सर्वात आधी वास्तव कट्ट्याचे मी आभार मानतो की मला माझ्या भावना आणि माझा जो अनुभव आहे तो शेअर करण्याची संधी देण्यात आली. जसं सरांनी विचारलं की त्या क्षणाला माझी भावना काय होती जेव्हा मी आरएफओ झालो होतो, तर 7-7.25 वर्षापासून डोक्यावरती एक टांगती तलवार होती माझ्या मानेवर, जी कधी माझी मान कापली जाईल ह्या चिंतेमध्ये जी एक समाधानाची झोप असते ती मला लाभत नव्हती. पण निकाल लागला, मी आरएफओ झालो आणि ती टांगती तलवार अशी बाजूला झाली. ह्या शब्दामध्ये मी व्यक्त करेन माझी भावना की मी चिंतामुक्त झालो आणि खूप आनंद मलाही आणि माझ्या घरच्यांनाही या निकालाने दिला. तुम्ही एकंदरीत 32 परीक्षा दिल्या, पण 32 परीक्षांमध्ये सतत तुम्हाला अपयश येत गेलं. आत्ता तुम्ही जरी यशस्वी असाल तरी 32 परीक्षांमधलं जे अपयश आहे हे तुम्ही कसं पचवलं? आणि खरं तर अपयश यश हे चालूच असतं. यश कोणाला येईल, अपयश कोणाला येईल हे आपण सांगू शकत नाही. प्रयत्न करणं हे सगळ्यांच्या हातात असतं. तुम्ही 32 परीक्षांमध्ये प्रयत्न केले आणि शेवटी तुम्हाला यश मिळालं. परंतु या 32 परीक्षांमध्ये अपयश करण्याची काहीतरी कारणं असतील आणि कदाचित ते तुम्हाला 33व्या परीक्षेमध्ये जाणवले असतील. काय कारणं होती की 32 परीक्षा तुम्हाला अपयशी ठरावं लागलं? तर माझ्या अपयशाची काही विशेष कारणं आहेत आणि काही सामान्य कारणं आहेत जी इतर विद्यार्थी करतात. तर विशेष कारणं ही आहेत की मला योग्य असे मार्गदर्शक जे जीवाभावाचे असतात, जे तुम्हाला न्याहाळत असतात, ऑब्झर्व करत असतात, त्यांनी जर का तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट करू नको, ह्याच्यामुळे तुझं टाईम आणि एनर्जी वाया जाईल, ही गोष्ट कर, ह्याच्यामुळं तुला यश लवकर मिळेल, असं सांगणारा कोणी मार्गदर्शकच लाभला नव्हता. कारण माझ्या परिवारातून आणि माझ्या गावातून मी पहिला आणि एकमेव विद्यार्थी आहे जो स्पर्धा परीक्षा एमपीएससीची करण्यासाठी बाहेर निघाला. त्यामुळं मला तसा मार्गदर्शक लाभला नसल्याने हा माझा मोठा नुकसान झाला. आणि जे अन्य कारणं आहेत जे इतरही मुलं करतात, तर त्यामध्ये एक कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एखादी परीक्षा देता तेव्हा त्या परीक्षेचा आधी त्या परीक्षेसंबंधी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, त्याचा सिलेबस, त्याचा जो आवाका आहे त्याचं आणि तुमचं जे शिक्षण आहे किंवा आतापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे
तर त्याचा एक सारासार विचार करून त्याचा ॲनालिसिस करून तुम्ही तो डिसिजन घ्यायचा असतो की तुम्ही ते पद भरायचं की नाही, त्या पदासाठी अप्लाय करायचं की नाही. तर ही जी प्रोसेस असते हे मी बऱ्याच वेळा न केल्यामुळे मला बऱ्याचदा असं व्हायचं की मी परीक्षा द्यायचो पण ती बऱ्याच फरकाने मी कधी कधी नापास व्हायचो, कधी कधी कमी फरकानं नापास व्हायचो. पण हे जे विश्लेषण आहे हे न केल्यामुळे मला अपयश लाभलेलं आहे. नक्कीच. आता बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता की इंटरव्ह्यू सुरू केला आहे, माझे निगेटिव्ह बाजूच सांगतायत. निगेटिव्ह बाजू दाखवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न अशासाठी आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे हे बरेच जण सांगतात, पण काय केलं नाही पाहिजे. तुमच्या 32 परीक्षांच्या अपयशानंतर काय केलं नाही पाहिजेत हेच तुम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने सांगू शकता. नक्कीच. आता एकंदरीत या गोष्टी बोलत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना MPSCमध्ये काही ठराविकच पदं माहिती आहेत. त्याच्यामध्ये RF असेल, SAF असेल, ही पदं म्हणजे बरेच विद्यार्थी त्या बाजूला झुकलेले नसतात. जसं की आपण बोलत असताना तुम्ही देखील सांगितलं की ही तुमची पहिली वनसेवेची परीक्षा होती. तुम्हाला याच्या आधी वनसेवा परीक्षा देखील माहिती नव्हती, फक्त MPSCतील बाकीच्या एक्झाम देत होतात. वनसेवा परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना काय सांगाल? MPSCच्या अंतर्गत वनसेवा परीक्षा ह्यामध्ये ACF म्हणजे ॲसिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ग्रुप A आणि RFO रेंज फॉरेस्ट ऑफिसर वनपरिक्षेत्र अधिकारी ग्रुप B या 2 पदासाठी जवळपास दरवर्षी त्याची पदभरती होते. 100च्या आसपास जागा जाहिरातीमध्ये असतात. हे टेक्निकल पद असल्याने ज्या टेक्निकल ग्रॅज्युएशन्स असतात ते त्यांना अलाउड आहे आणि ह्याच्यामध्ये सेकंड पेपर थोडा टेक्निकल असल्यामुळे ते बऱ्याचदा असं एक मिसकन्सेप्शन लोकांमध्ये पसरलेलं आहे की ते खूप अवघड असतं. त्यामुळं बरेच जण ज्यांना माहीत आहे ते भरत नाहीत आणि ज्यांना माहीत नाही तर त्यांना ते पाहण्याची वेळच येत नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये स्पर्धा कमी असते, पण सिलेबस हा थोडासा अवघड असल्यामुळे तिथे बऱ्याच मुलांचा कल जो आहे थोडा कमी असतो. काय नेमके अभ्यास करताना तुम्ही ज्यावेळेस पहिली वनसेवेची परीक्षा दिली, तुम्ही सुरुवातीला UPSCचा अभ्यास करत होतात, नंतर MPSCकडे वळालात आणि त्यातून MPSCतून आता वनसेवेच्या परीक्षेतून तुम्हाला पोस्ट मिळाली. नेमका अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय होती तुमची? कसा अभ्यास करत होते? कारण जेणेकरून तुमच्या स्ट्रॅटेजीचा फायदा इतर विद्यार्थ्यांना देखील होईल. नक्कीच. वनसेवेची जे आधी मी अभ्यास करायचो होतो त्यात बऱ्याच त्रुटी होत्या. त्यातलं एक त्रुटी मी आधी सांगितली की जे विश्लेषणाचा भाग असतो, म्हणजे ते एखाद्या ज्या पदासाठी तुम्ही परीक्षा देता तर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स काढणं, ते क्वेश्चन्सची म्हणजे लेवल काय असते, बेसिक लेवलला किती विचारले जातं, मीडियम लेवललाचे प्रश्न किती असतात, हार्ड लेवल किती असतात, नंतर ते जे प्रश्न असतात ते तुमच्या स्टेट बोर्डमधून किंवा NCERTमधून ते किती प्रश्न येतात, किती प्रश्न हे रेफरन्स बुकमधून येतात, स्टँडर्ड बुकमधून येतात, हे विश्लेषण करणं आणि जो सिलेबसचा पार्ट आहे तो तुमच्या आतापर्यंतच्या अभ्यासाशी किंवा तुमच्या बुद्धिमत्तेशी किती फॅमिलियर आहे हे विश्लेषण करण्याचा जो भाग होता तो आधी स्किप केला होता. पण मी फॉरेस्टची जेव्हा म्हणजे MPSC वनसेवेची परीक्षासाठी जेव्हा मी तयारी सुरू केली त्या सगळ्या त्रुटी, त्या सगळ्या चुका मी दुरुस्त केल्या. MPSC वनसेवेच्या परीक्षेची फॉर्म भरल्याच मी त्याची सिलेबस कॉपी डाउनलोड केली, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स होत्या त्या डाउनलोड केल्या आणि जे तेव्हा ज्ञान म्हणजे आता पण आहे शेखर देवकर सरांचं ते RFO आहेत, त्यांचं MPSC वनसेवा विश्लेषण म्हणून पुस्तक आहे, ते विकत घेऊन मी त्याच्यावरती 5-1 दिवस मी काम केलं. म्हणजे पूर्ण त्याचं विश्लेषण करून मला तेव्हा जाणवलं की ही परीक्षा माझ्यानं निघण्यासारखी आहे आणि ह्या परीक्षेला फक्त एक कन्सिस्टन्सी हवी, ते मी देईन. हा विश्वास आल्यामुळे मी अन्य परीक्षा थोड्या बाजूला सारून मी त्या एकच परीक्षेवरती जास्त फोकस केलं. आता हे झाले अभ्यासाची स्ट्रॅटेजी. आता तुम्ही 32 परीक्षा, मी नेहमी 32 परीक्षांचा उल्लेख का करते, कारण ह्या 32 परीक्षा देताना तुम्हाला जे काही स्ट्रगल करावं लागेल असेल, घरची परिस्थिती असेल आणि आपल्याकडे एक समाज हा एक शब्द खूप मोठा आहे. या समाजाचा आणि घरच्यांचा तुमच्यावरती प्रेशर नव्हता का? जेव्हा एवढे दिवस झाले, 7 वर्ष झाले तुम्ही अभ्यास करताय, असं काही प्रेशर नव्हता का तुमच्यावरती? काय सिच्युएशन होती तुमची त्यावेळेस? हे पहा, मी पण एका सामान्य मध्यमवर्गीय परिवारातून येतो. ज्या समस्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात असतात त्याच समस्या माझ्याही आयुष्यामध्ये असतात. त्या आर्थिक असेल, सामाजिक असेल, मानसिक असतील किंवा इतर असतील. तर जेव्हा ह्या परीक्षा मी फेल होत होतो तेव्हा ह्या सगळ्या फेजमधून मी जात होतो. म्हणजे मी लहानपणापासून शाळेमध्ये टॉपर होतो, त्यामुळं एकतर समाजाला म्हणजे माझ्या गावातल्या लोकांना, रिलेटिव्हजला हे खरंच वाटत नव्हतं
की हा मुलगा फेल कसा काय होऊ शकतो. आणि घरच्यांनी मला नेहमी जिंकताना पाहिलेलं होतं. त्यामुळे इथं हारताना पाहून त्यांना म्हणजे पहिलेचे 2-3 वर्ष आणि पहिलेचे 10-15 परीक्षा तर त्यांना विश्वासच वाटत नव्हता की हा फेल होतोय. त्यांना वाटायचं की हा परीक्षा फॉर्मच भरत नाही आहे. तर जेव्हा त्यांना कळायला लागलं की नाही आपला मुलगा फेल होतोय आणि गावातल्या लोकांना जेव्हा कळायला लागलं की त्याला ही खपत नाही आहे परीक्षा, तर तेव्हा ते टीका होत होती. घरच्यांकडून थोडाफार विरोधही होत होता. पण मी गावातल्या लोकांना जास्त समजून सांगत नव्हतो मी, कारण ते समजून घेण्याच्या तेवढ्या मूडमध्ये नव्हते. पण घरच्या लोकांना मी हे समजून सांगत होतो की मला अधिकारी व्हायचं आहे, मी अधिकारी होण्यासाठी आलो आहे, मला थोडा वेळ लागेल, मला वेळ द्या, पण मी हे सोडणार नाही. जेव्हापर्यंत होईल मी तेव्हापर्यंत सोडणार नाही. आणि हळूहळू ह्या चुका ज्या आहेत, म्हणजे पहिलीची परीक्षा आहे ती खूप मार्कानं मी क्रॅक करण्यापासून होतो, पण हळूहळू चुका दुरुस्त करत करत म्हणजे मी जे 29वी 30वी आणि 30वी 31वी आणि 32वीची परीक्षा फेल झालो मी, तर त्यात 2018ची MPSC राज्यसेवेची पूर्व परीक्षा 4 मार्कानं फेल झालो. नंतर ग्रुप सीची परीक्षा 1 मार्कानं फेल झालो आणि 19ची जी होती राज्यसेवा पूर्व ते 3 मार्कानं फेल झालो. म्हणजे मी थोडक्यामध्ये फेल होत जेव्हा आलो तर तेव्हापर्यंत मी बऱ्याच चुका ह्या दुरुस्त केल्या होत्या. आणि त्या सर्व चुका मी टाळून मग वनसेवेमध्ये प्रिलिम क्रॅक केलो. म्हणजे पहिलीच वनसेवेची प्रिलिम ती क्रॅक केलो, नंतर मुख्य परीक्षा वनसेवेची ती क्रॅक केलो, नंतर मग इंटरव्ह्यू आला तो पण अतिशय उत्तम पद्धतीने देऊन मग मी RFO झालो. जे काही ग्रामीण भागातली मुलं आहेत हे शहरांमध्ये अभ्यासासाठी येतात किंवा इतर ठिकाणी आपापला तालुका असेल, जिल्हा असेल किंवा पुण्यासारख्या ठिकाणी आपण पाहतोच बऱ्यापैकी विद्यार्थी अभ्यासाला येत आहेत. या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? त्याच्यामध्ये सल्ल्यामध्ये 3 गोष्टी. एक तर अभ्यासाला सुरुवात कधी केली पाहिजेत, अभ्यास कधी थांबवला पाहिजेत आणि अभ्यास करताना काय केलं नाही पाहिजेत. काय केलं पाहिजे हे सगळेच सांगतात, काय केलं नाही पाहिजे. तर पहिला प्रश्न की अभ्यास कधी सुरू केला पाहिजे. तर बरेच मुलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते कुठेतरी प्रयत्न करतात जॉब सर्च करण्याचा, त्यांना जॉब भेटत नाही आणि तेव्हा त्यांना अचानक एक भावना मनात येते की आपण लोकसेवा म्हणजे लोकांच्या हितासाठी आपण अधिकारी झाले पाहिजे आणि मग ते स्पर्धा परीक्षेत येतात. तर मला वाटतं की हे चुकीची पद्धत आहे. म्हणजे त्यामुळं काय होतं की तुम्ही चुकीचे डिसिजन घेता की कोणती परीक्षा द्यायला पाहिजे, म्हणजे UPSC द्यायला पाहिजे, MPSC द्यायला पाहिजे की ग्रुप B ग्रुप C द्यायला पाहिजे. जर मला वाटतं की तुम्ही ग्रॅज्युएशन सुरू करताना तेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा चांगला पुरेपूर अभ्यास करून एक चांगलं विश्लेषण करून तुम्ही तेव्हाच निर्णय घ्या की तुम्हाला काय नेमकं करायचं आहे. जर स्पर्धा परीक्षा करायचं आहे तर तुम्ही फर्स्ट इयरपासूनच त्याचं सिलेबस थोडा कव्हर करायला चालू करा, जसं की प्रसाद चौगुले सरांनी केलेलं आहे. त्यांनी ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरपासून त्यांनी अभ्यास चालू केले, म्हणून त्यांना कमी अटेम्प्ट्समध्ये ते राज्यात पहिले आले राज्यसेवेच्या. तर ही स्ट्रॅटेजी जी आहे की आधीपासून अभ्यास चालू करणं ही सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी आहे असं मला वाटतं. नक्कीच. यासोबत आता विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितलंच की अभ्यासाची सुरुवात कशी केली पाहिजे काय, परंतु विद्यार्थ्यांनी थांबलं कुठं पाहिजे. कारण आता कॉन्ट्रोवर्सी निर्माण होऊ शकते इथं. एक तर तुम्ही 7 वर्ष अभ्यास केला आहे, तुम्ही 32 परीक्षांच्या अपयशानंतर तुम्ही यशस्वी झालात, तर तुम्हाला हा विद्यार्थ्यांना सल्ला द्यायचा आहे की किती दिवस या क्षेत्रात थांबलं पाहिजे, स्वतःला आजमावण्यासाठी किती दिवस दिले पाहिजे. हे पहा, 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक, त्यांना त्यांच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असतो, कारण ते आधीही लढलेले असतात आणि ते जिंकलेले असतात. त्यांच्यासाठी हे क्षेत्र नवीन असतं आणि इथली अभ्यासाची पद्धत वेगळी असते, त्यासाठी त्यांना ते अपयश मिळत असतं, ते त्यांना माहीत असतं. आणि दुसऱ्या टाईपचे विद्यार्थी असतात जे ते फक्त दाखवत आहेत की मी लढतोय, ते दाखवत आहेत की मी अभ्यास करतोय, पण ते ॲक्च्युली अभ्यास करत नाहीत हे त्यांच्या आत्म्याला माहीत असतं. तर असे जे विद्यार्थी आहेत जे डेडिकेटेड नाही आहेत, ज्यांना माहीत आहे की आपण चुकतोय आणि आपण ते चूक आपण सुधारत नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी 1 ते 2 वर्षामध्ये किंवा मॅक्सिमम 3 वर्षामध्ये हा क्षेत्रच सोडावा आणि ते प्लॅन बीकडे वळावेत. आणि जे पहिल्या टाईपचे विद्यार्थी आहेत, ज्यांच्यात पोटेन्शियल आहे, ज्यांनी आधी जिंकत होते, ज्यांना माहीत आहे की आपण एक ना एक दिवस आपण जिंकणार आहोत, कारण आपण ज्या चुका होत आहेत ते वारंवार आपण त्या टाळत आहोत, त्या चुका सुधारणा करत आहोत आणि आपल्याला एका दिवशी अधिकारी व्हायचंच आहे आणि आपण त्या काबिल आहोत, हा जो आत्मविश्वास असतो आणि त्याच्यासाठी लढण्याची आणि प्रसंगी जीव धोक्यात घालण्याची जी तयारी असते, अशा विद्यार्थ्यांनी मला वाटतं की तिथे वर्ष मोजून आहेत किंवा अटेम्प्ट मोजून आहेत, तर त्यांनी अधिकारी व्हावंच आणि अशा लोकांची एक अधिकारी म्हणून गरज आहे.
मी जसं आता म्हटलं की प्रसंगी जीव धोक्यात घालण्याची ही तयारी ठेवावी. तर मी कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा जवळपास 90 ते 95% मुलं पुणे सोडून किंवा शहर सोडून गावी जात होते, तेव्हा खूप कमी विद्यार्थी पुण्यामध्ये थांबून अभ्यास चालू ठेवले. त्यातला मी एक आहे. मी त्या क्षणाला विचार केलो की जर गावी गेलो तर माझी प्रिपरेशन ही एकतर थांबली जाईल किंवा ती चुकीच्या डायरेक्शनमध्ये जाईल. म्हणून मी कोरोनाच्या काळात इथे राहून अभ्यास चालू ठेवला, कारण मला आत्मविश्वास होता की मी एक ना एक दिवस मी अधिकारी होणारच आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट्स किंवा वर्ष न मोजता अधिकारी होईपर्यंत प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. हा झाला मुलांसाठी सल्ला. परंतु कित्येक पालक असे आहेत की ज्यांना वाटत असतं आमचा पाल्य अधिकारी झाला पाहिजे, परंतु त्या पाल्याचं मत न घेताही कित्येक अधिकाऱ्यांची भाषणं असतील किंवा जे ग्लॅमरस लाईफ आहे हे पाहून देखील पालकांना देखील वाटतं की बा आमच्या पाल्याने अधिकारी झालं पाहिजे. हा एक विषय. आणि दुसरा हा विषय की जे विद्यार्थी 8-10 वर्षापासून अभ्यास करतायत अशा विद्यार्थ्यांचे पालक, ह्या दोन पालकांना काय सल्ला द्या? हे पहा, अधिकारी होणं हा एवढा सोपा प्रवास नाही आहे. आणि हा प्रवास सोपा विद्यार्थ्यासाठीही नाही आहे, पाल्यासाठीही नाही आहे आणि पालकासाठीही नाही आहे. ह्याच्यामध्ये रोल जे आहे ते पालकाचंही आहे आणि विद्यार्थ्याचं जास्त प्रमाणात आहे. तर पालकांनी हे ऑब्झर्व करत राहायचं असतं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी अभ्यास करते की नाही, ती योग्य दिशेमध्ये करते की नाही, आणि ती इतर गोष्टीमध्ये तरी टाईमपास करत नाही आहे ना, मोबाईलवरती असेल किंवा अन्य. आता बऱ्याच म्हणजे विद्यार्थी असतात ते त्यांच्या फॅमिलीमध्ये किंवा त्यांच्या रिलेटिव्हमध्ये लग्न असेल, कोणताही कार्यक्रम असेल, प्रत्येक कार्यक्रमाला ते अटेंड असतात. म्हणजे स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी हा फुल्ली डेडिकेटेड पाहिजे. त्याच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींसाठी टाईमच नसतो. पण ते पालकांनी जर का ते ऑब्झर्व केलं की आपला मुलगा अभ्यास सोडून इतरच गोष्टी सर्व करतोय, तर तेव्हा त्या पालकांनी जागरूक होणं गरजेचं आहे. आणि ते पाल्याला एकतर समजून सांगावं, त्याच्या चुका सुधारणा कराव्यात, किंवा आपल्या जे मुलाला आहे किंवा मुलीला त्यांनी बोलून घेतलं पाहिजे. हा माझा सल्ला आहे. नक्कीच अतिशय योग्य पद्धतीने आणि बहुमूल्य असे सल्ले तुम्ही दिलेले आहेत. तुमच्या अभ्यास पद्धती, तुमचं यश अपयश या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा केली. परंतु सुरुवातीला मी तुमचं इंट्रोडक्शन करून देताना जो काही मुद्दा सांगितला होता की तुम्हाला अभ्यासाच्या लढाईबरोबर एक मंत्रालयीन लढाई देखील लढावी लागली होती. ती जर लढाई तुम्ही लढले नसते तर आज कदाचित तुम्ही RFO म्हणून तुमची निवड झालेली नसती. तो लढा काय होता आणि कशामुळे तुम्हाला तो लढा द्यावा लागला हे एक आपल्या विद्यार्थ्यांना सांगा. तर मी MPSC वनसेवा परीक्षा 2019चा फॉर्म जेव्हा भरला तेव्हा ACF ग्रुप A आणि RFO ग्रुप B या दोन्ही पदासाठी भरला. प्रिलिम दिली, मेन्स दिली, आणि इंटरव्ह्यूच्या आधी जेव्हा प्रिफरन्स लिंक ओपन झाली तेव्हासुद्धा मी दोन्ही पदासाठी प्रिफरन्स लिंक भरलेली होती. पण आयोग जे आहे ते माझी ब्रांच इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग किंवा इतर ज्या प्रोडक्शन इंजिनिअरिंग ब्रांच आहेत, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग ब्रांच आहे, अशा ज्या ब्रांचेस आहेत ज्यांचा RFOच्या सेवा शर्ती नियमात किंवा त्यांचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये जो स्पष्ट उल्लेख नाही आहे, अशा ब्रांचेसला परीक्षा घेत होती, इंटरव्ह्यू पण घ्यायची दोन्ही पदासाठी. पण अंतिम निकाल बनवताना मात्र त्या ब्रांचेसला डावलण्याचा किंवा रिस्क नको म्हणून त्यांना अंतिम निकाल बनवताना विचारात न घेण्याचा जो पायंडा पडला होता 5 वर्ष 2015 पासून, त्यामुळे शेकडो मुलांचे हातातोंडाशी आलेलं घास हिसकावून घेतल्यासारखं झालं होतं. पण ही जी समस्या जेव्हा माझ्या आयुष्यात आली तर मला हे थोडंफार पूर्वकल्पना आधीपासून होती की असं आपल्यासोबतही होऊ शकतं. त्यासाठी मी देशामधले जे सर्व वन विभाग आहेत प्रत्येक राज्याचे, तर त्या सर्व वन विभागाचा अभ्यास करून की तिथं जे RFO आहेत त्यांच्या सेवा शर्ती नियम त्यांच्यासाठी काय आहेत, तिथं त्यांचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत, त्या राज्यामध्ये माझी ब्रांचचा विद्यार्थी RFO होऊ शकतो का, ह्याचा पूर्ण अभ्यास करून, आणि आत्तापर्यंत किती लोकांनी कोर्टामध्ये ह्या टाईपची केस घेऊन मॅटमध्ये गेलेला आहे, त्या सगळ्या कोर्ट केसेस अभ्यासून त्याच्या नोट्स काढून प्रिंट्स काढून एक मजबूत कायद्याच्या आधारावरती टिकणारी अशी एक मजबूत फाईल बनवली होती. मग जेव्हा ही समस्या आली तेव्हा ती फाईल घेऊन आणि जे MPSC स्टुडंट राईट फोरमचे जे ॲक्टिव्हिस्ट आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने मी तो मंत्रालयीन लढा दिलेला आहे. मंत्रालयीन लढ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि वन विभागाचे प्रधान सचिव, मग वन विभागाचे जे राज्यमंत्री आहेत आणि सहसचिव, आयोगामधले उपसचिव, सहसचिव, अशा इतर सर्व जे मोठे मोठे अधिकारी आहेत आणि त्यांच्या अंडर जे काम करतात, अशा जवळपास 15
10 ते 15 पदाधिकाऱ्यांना मी माझी बाजू समजावून सांगितली, त्यांना विथ पुरावा की मी कसं बरोबर आहे आणि कसं आयोगाचं चुकतंय, की ज्यामुळे माझं नुकसान आणि इतर ज्या 20 ते 22 लोकांचं नुकसान ह्या वर्षी होतं आहे आणि आतापर्यंत 100पेक्षा जास्त मुलांचं नुकसान झालं आहे, हे मी त्यांना प्रॉपरली समजून सांगितलं. प्रत्येक जागी मी फाईल जे चांगली म्हणजे कायद्याच्या आधारावर टिकेल अशी फाईल मी सबमिट करायचो. त्यामुळं त्यांचं काम सोपं झालं, त्यामुळं माझंही काम जे यशस्वीतेस गेलं आणि मी म्हणजे आणि इतर जे 20 ते 22 लोक तर त्यांच्यासाठी पुन्हा प्रेफरन्स लिंक ओपन करण्यात आली आणि त्या ओपन करण्यात आलेल्या प्रेफरन्स लिंकमध्ये दोन्ही पदासाठी आम्हाला प्रेफरन्स भरता आला. अंतिम निकालामध्ये मला आणि इतर 20 लोकांना कन्सिडर करण्यात आलं आणि त्यातून मी आणि इतर बरेच लोक RFO झालो. नक्कीच तुमचा हा अभ्यासाचा लढा आणि मंत्रालयीन लढा, अभ्यासाचा लढा हा तसं पाहिलं तर तुमचा स्वतःचा होता, परंतु जो मंत्रालयीन लढा होता हा तुमच्या स्वतःसाठी आणि इतर विद्यार्थ्यांसाठी जे भविष्यामध्ये देखील त्यांना या लढ्याचा फायदा होणार आहे. खरं तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुमचा आभार मानतो आणि तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात. तुमचा हा जो काही प्रवास आहे हा यशाचा अपयशाचा आणि हा मंत्रालयीन लढ्याचा, अर्थात तुमच्या मंत्रालयीन लढ्यामुळे विद्यार्थ्यांना कोर्टाची पायरी चढावं लागली नाही, कारण आपल्याला माहिती आहे की MPSC म्हटलं की आता कोर्टाची एक प्रोसेसमध्ये येतेच. या सगळ्या गोष्टी आपण केल्यात, त्यामुळं विद्यार्थ्यांना खूप चांगला याचा फायदा होईल. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात, तुमचे अनुभव व्यक्त केले त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपले आभार मानतो. थँक्यू.